तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी दीपेश होटल तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपल्याला जायचं आहे, म्हणजे मी रानात आलो आहे आणि तुम्हाला मी आज दाखवणार आहे एक वनस्पती, औषधी वनस्पती. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की जुनी लोकं होती ना, जी आपल्या पप्पांचे, म्हणजे माझ्या पप्पांचे वडील जे तुमच्या पण पप्पांचे वडील किंवा तुमचे आजोबा ते, म्हणजे त्यावेळची लोकं कशी जुनी लोकं रानातील वनस्पती होत्या, औषधी वनस्पतींचा जास्त उपयोग करायची. काय जखमे म्हणा, तर काय असं आजारांवर, प्रत्येक रोगांवर वेगळ्या वनस्पतींचा उपयोग व्हायचा. काही वनस्पतींच्या पानांचा उपयोग व्हायचा, काहींच्या फुलांचा, तर काही वेली असायच्या, त्या वेलींचं सुकवून काढा पिणे उकडून असं, तर काहींच्या फलांचा उपयोग, अशा अनेक प्रकारचे प्रत्येक वेगळ्या रोगावर उपयोग व्हायचे, म्हणजे वनस्पतींचा, औषधी वनस्पती आयुर्वेदिक. तर मित्रांनो, अशीच एक वनस्पती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तर मित्रांनो, मी आज आलो इकडे रानात, कारण का वनस्पती जरा पाठी आहे आणि इकडे हा आमचा गोठणीकडे जायचा रस्ता आहे. मला माहितीच असेल, व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तुम्ही. एक इथे व्हिडिओ चालू केलेली एकदा पहिलीच, आणि एक इथून स्टार्ट केलेली, ती तुम्ही बघितलंच असाल. नसाल बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असतात लिंक, जाऊन बघा. तर मित्रांनो, मी आलो इकडे खाणीकडे, आणि मी कशासाठी आलो आहे इथे ते पण सांगतो तुम्हाला. ते आलो आहे मी कोकमीची पानं न्यायला. कोकमीची पानं कशासाठी, तर ती आम्ही मीठ आणि मसाला असतो ना, तर मिक्स करत आहो आणि खात आहो. अशी कवळी पानं असतात ती. आणि कोकमीचं झाड मोठं होतं आणि ते पडलं आहे मागचं, पाहू शकता. त्या ठिकाणी मी आलो आहे बघा. अशी पानं मी न्यायला आलो आहे इथे. मित्रांनो, ते झाड आहे, ते वनस्पती ती पाठीमाग आहे. त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही, फक्त ती औषधी वनस्पती आहे आणि तिची फळं पिकली की खातात. मी जास्त माहिती घरातनं घेऊन नाही आलो, कारण का म्हणजे विचारून नाही आलो काका आणि पप्पा पण कोणाला. तर मित्रांनो, त्यांनी माहिती सांगितली असती, त्यांना माहिती आहे त्या वनस्पतीबद्दल, आणि काही जुनी लोक त्यांना पण माहिती आहे. तर आमचे आजोबा आता नाही आहेत, तर त्यांनी सांगितली असती मला कशाला लागते आणि म्हणजे कुठल्या रोगावर उपयोग होतो त्या वनस्पतीच्या फळांचा. तर ती वनस्पती पाठीमागे आहे. तर तुम्हाला ज्यांना कोणाला म्हणजे माहिती असेल त्या वनस्पतीबद्दल, तुम्ही बघितलात व्हिडिओ पुढे आता, की तुम्ही सांगा मला कमेंट करून त्या वनस्पतीबद्दल थोडंफार माहिती द्या मला. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमची जी कमेंट असेल ती स्क्रीनशॉट मारून त्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि सांगेन. पण आपण परत नवीन व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये. आणि ते आता फळं पिकली नाहीत, आणि मी माझ्या घरातल्यांना पण विचारेन आणि आमच्या बाजूवाल्यांना, तर त्यांच्याकडून पण थोडीफार माहिती घेईन. तर मित्रांनो, मी आज माहिती नसताना पण का आलो आहे ते पण सांगतो तुम्हाला आधी. कारण का मित्रांनो बघा, आदिवासी लोक असतात ना, ती फळं आहेत ती जमा करता येत. आता कारण 2-3 दिवस आले मी बघितली, इकडची बहुतेक ठिकाणची नेली, आणि ही माझ्या काकी, म्हणजे आईने, मी काकी नाही बोलत, आईने ती बघितली. ते त्यांना दिसली नाही ती, आणि ती फळं ती नेतात, ते काढून आणि सुकवतात आणि विकतात. तर मित्रांनो, ती तिथे राहिलीत, आणि जर ती नेली तर तुम्हाला दाखवता येणार नाही, म्हणून मी आजच आलो. न माहिती बिती काय नाही घेतली, बोला व्हिडिओ बनवतो, तुम्हाला दाखवतो. नंतर मग माहिती काय नंतर पण सांगता येईल, थोडीफार तुम्हाला दाखवतो. कुठल्या रोगावर उपयोग होतो, कुठल्या काय आजार ते मला माहिती नाही, फक्त होतात उपयोगी आणि विकली जातात ती. तर आमच्या इकडे दापोलीला मला वाटतं विकतात ती, मला पण एवढं माहिती नाही, कारण मी विकली नाही कधी. आणि आमच्या गावातली लोक पहिले, म्हणजे आमचे आजोबा होते ना, त्यावेळी ते आणायचे आणि विकायचे. तर मित्रांनो, आता मी जातोय तिथे डायरेक्ट. तुम्ही पण चला, बघूच. आता कोकमीची पानं घेतलीच मी. तर तुमच्या इकडे पण खातात का नाही सांगा आम्हाला कोकमीची पानं. कोकमीचं झाड म्हणजे बघा, हे असं बुंदापासून पडलं आहे बघा. ही पानं घेऊन जायची असतात. तरी पण मी 2-3 अजून घेतो, आणि मीठ आणि मसाला मिक्स करायचं, आणि ते चटणी असेल तिखट, आणि खायची, मस्त लागतात. पण धुवून खायची, आम्ही अशीच खायचो पहिली. तर तुम्ही धुवून खात असाल तरच खा, नाही तर नसाल तर नको खाऊ, कारण का आम्हाला ही लहानपणापासून सवय लागलेली आणि आम्ही खायचोच ही पहिल्यापासूनच. मित्रांनो, तो झाड आहे, पाठी आहे. नंतर जाऊयात आपण तिथे, तुम्हाला दाखवतो तो फळ कसा असतो तो. नंतर जर नेली तर परत मग भेटणार नाही दाखवायला. पिकलेली की आम्ही खातो ती फळं, पण ती कच्ची असली की सुकवून नेतात तिथं, तर मग दाखवत. आता जास्त व्हिडिओ मोठी होणार नाही, छोटीच होणार आहे. आणि मित्रांनो, ही वनस्पती आहे, औषधी वनस्पती मी बोललो ती, ही जी आम्ही फळं पिकली की खातो. तर मित्रांनो, ह्या वनस्पतीचं नाव आहे आमटीचं झाड बोलतात. आणि तुमच्याकडं नाव वेगळं असेल तर आम्हाला कळवा कमेंट करून. आमटीचं झाड, आणि ह्या नाव बोलतात आमटा. तर मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे असतात ही फळं. ह्या झाडावर तर भरपूर आहेत, आणि ही जर आदिवासी लोकांना दिसली तर ठेवणारच नाही, घेऊन जातील. झाडाचं पान बघा आधी कसं असतं.
आणि मित्रांनो ही जेव्हा फळं पिकतात तेव्हा लाल लाल होतात, म्हणजे थोडीशी लाल लाल टाईप, आणि ती खातात. हा फळ ह्याचा आहे, दिंड्याचा. हा नाही, तर हे फळं ही पाहू शकता, भरपूर आहे झालेली. असे मित्रांनो अनेक वनस्पती असतात. काहींच्या वेलींचा उपयोग होतो, सुकवून त्या वेलींचं तुकडे घेतात काढून, म्हणजे करून. तुम्हाला माहितीच असेल, एक वेल आहे ती पण दाखवीन कधीतरी व्हिडिओमध्ये. आणि काहींच्या फांदी, तर काहींच्या मुलांड्यांचा पण उपयोग करतात औषधी, म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतींचं औषध. काही झाडांपासून पण औषधं बनवतात. काहींच्या पानांचा पण होतं, अडूळसा तुम्हाला माहितीच असेल, त्याच्या पानांचा रस काढून पितात. तर मित्रांनो ही जे फळं आहेत ते आदिवासी लोक नेतात आणि सुकवतात ह्यांना आणि विकतात ती. तर कशी विकतात ती मला पण माहीत नाही, कारण का आमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारायला पाहिजे. तर मी विकली नाही कधी, कारण का बाकीचे लोक विकतात ही. आमच्या गावातली आता विकत नाही एवढी, कारण का एवढी काही ह्याच्यात लक्ष देत नाही ह्या झाडांकडे. तर मित्रांनो अशा अनेक वनस्पती असतात आपल्या परिसरामध्ये, म्हणजे निसर्गामध्ये गावाकडे. त्यांचा औषध म्हणून उपयोगात आणल्या जातात त्या. तर काही लोकांना माहितीच नसतात, त्यांना माहिती नाही त्यांनी, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी पण मला सांगा कमेंट करून. मी तो पुढच्या टायमाला तुमची स्क्रीनशॉट मारून व्हिडिओमध्ये सांगेन. पाहू शकता किती भरले झाड. आणि मित्रांनो पिकलं की आम्ही खातो. आणि मित्रांनो एक सांगायचं झालं तर याला एक डिरी येते वरती, कवली, ती आम्ही खायचो पहिली, पण आता आलेली दिसत नाही कुठं कवली डिरी. पाहू शकता किती भरले झाड. एक औषधी वनस्पतीच आहे मित्रांनो ही पण. ह्या फळांचा उपयोग केला जातो. पाहू शकता पानं कशा प्रकारे आहेत आधी पहिली. भरपूर म्हणजे भरपूरच झालीत. यार पान तुटली, चल जाऊन दे, पान तुटू दे. दाखवण्यापुरती तरी भेटली. तर मित्रांनो ह्या साईडला जी झाडं होती ना, तिकडच्या साईडला, त्यांच्यावरची ही फळं असतात ना, छोटी छोटी फळं, ती घेऊन गेले आदिवासी लोक. आणि इकडची राहिली. ही सकाळी मला आईने दाखवायला आणली. ती बोलली व्हिडिओ काढ, नाहीतर कोण नेईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे. आणि याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पण देईन, कारण का मी व्हिडिओ बनवतच असतो. त्यामुळे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पण देईन माहिती. तुम्हाला दाखवण्यासाठी आणले आधी. तर मित्रांनो अशा अनेक वनस्पती असतात आपल्या परिसरात, पण काय लोक असतात ना, आता ते उपयोगात आणत नाही त्या. आणि ज्यांना काही लोकांना माहितीच नाही, आता नवीन लोकांना. मला तर भरपूर माहिती आहे अजून पण, कारण का आमच्या आजोबांनी मला सांगितलेले आहेत. आजोबा अजून अशा बाजूच्या म्हाताऱ्या लोकांकडून मी काय ना काहीतरी काढून घेतोच. त्यांच्याकडचं जुनं गोष्टी काय असतात त्या, म्हणजे औषधाबद्दल अशा, तर मला सांगितलेले आहे त्यांनी. निसर्गात भरपूर अशा वनस्पती आहेत औषधी, पण शोधाव्या लागतात आणि माहिती त्यांच्या घ्यावी लागते जुन्या लोकांकडून, कारण का जुन्या लोकांनाच माहिती असते ह्यांच्याबद्दल, ह्या झाडांच्या म्हणजे कशावर उपयोगात येतात ही औषधं ह्यांची, आणि कुठल्या रोगावर ती त्यांनाच माहिती असतं. त्यांच्याकडून विचारून घेऊ शकता तुम्ही. आणि मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ नक्कीच सांगेन. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जे कळवा आम्हाला कमेंट करून तुमच्या म्हणजे कुठल्या रोगावर या औषधा म्हणजे फळाचा उपयोग होतो, कमेंट करून सांगा मला, कारण मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन, कुठल्या तरी व्हिडिओमध्ये ह्या झाडाबद्दल माहिती काढून घरातून घेऊन येईन माहिती लोकांकडून, आणि सांगेनच. आणि तुमची पण माहिती मला कळवा, तुमच्या गावाकडे कशासाठी उपयोगात आणतात आणि खातात का नाही सांगा पिकली की, कारण का आमच्या गावाकडे खातात आणि ते डिरी येते वरती ती पण खातात. तुमची जी कमेंट असेल ती मी नक्कीच स्क्रीनशॉट मारून आणि स्क्रीनवर दाखवेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आणि सांगेन तुमच्या म्हणजे माहिती तुम्ही सांगितलेली ती. आणि तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आमच्या चॅनल, आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.